यांच्यात बघा जरा 5-5, 6-6 वर्षाच्या पोराला जाळीच्या गोल टोप्या घालतो, हाताला धरते, मस्जिद आहे, कुराण आहे, अल्लाह आहे. 24-24 वर्षाचे घोडमे झाले आमचे, त्यांना अजून हनुमान चालीसा पाठ नाही. हरिपाठात किती अभंग, कशाला बिल्ले लावून फिरता मग दरवर्षी कोण हिंदू आहे म्हणून. त्यांच्या दर शुक्रवारी प्रार्थना करायला तिथं जातात. जागा पूर्ण ट्रॅफिक जाम करायले सध्या, आणि हिंदूची मंदिरं लागली ओस पडायला. आपल्या बाप जागाने एवढे मोठाले मंदिरं बांधले, काय पत्ते खेळायला बांधले होय मग. आणि या लाजा वाटल्या पाहिजे जहागीरदारांना मंदिरात पत्ते खेळणाराला. पत्ते खेळतात आणि एखाद्याला का होईना तलप असतेच, पण बिडी सिगारेटची. शेजारच्याला म्हणतं माधू, ते म्हणतं माझ्याकडे नाही. मग दोघं हनुमंतरायाकडे पाहतात. तिथं पुजारीने समय लावलेलीच असते. तिथून उठतंय ना हनुमंतरायच्या समयला बिडी पेटवते. नशीब त्यांना म्हणत नाही 1-2 चोरटे मारा. काय निष्ठा ठेवल्या सांगा ना. ते दिली आपण पुढच्या पिढीकडे ही जबाबदारी. पूर्वी श्री संत भगवान बाबांची कीर्तनं व्हायची, श्री संत मोतीराम महाराजांची कीर्तनं व्हायची. कीर्तनं झाली की लाईन लागायची, लाईन. आमच्या नातवाला माळ घाला, नातीला माळ घाला, मुलाला माळ. कुठे गेले हो सध्या माय बाप? ते एक येत नाही कीर्तन झाले. मग एवढा मोठा सप्ताह करून परिवर्तन काय सांगा ना. पडलेलं शेण जर उचललं, मातीला घेऊन येत असेल, तर एवढा मोठा झालेला सप्ताह वायाला गेला नाही पाहिजे. काल्या त्या दिवशी आदरणीय लाड गुरुजी येणार आहे, घाला त्या दिवशी नातवाला नातीला, मुलाला मुलीला माळा. लहान आहे तोपर्यंतच घाला. एकदा का पोरं मोठी झाली ना, तुमचंच ऐकत नाही, म्हणजे बापाचंच ऐकत नाही. लबडे महाराजाचं कुठून? दुसऱ्या दिवशी सकाळी, दुसऱ्या दिवशी ते साफसफाई करणारे, झाडणारे ते आले. बघ सिक्युरिटीने कुलूप उघडलं, चला झाडून घ्या, टेबल पुसून घ्या, आपापली कामं करा. चला, रात्रभर डोळ्यात तेल घालून इथं राखण बसलोय मी, चला आपापली कामं करा. ते कुलूप उघडलं, मी सगळे आत आले. ते झाडणारं पुढं चालत होत. झाडत झाडत त्या बाकड्यापर्यंत आलं. बघितलं ते झोपले, ह्याच्या हातातला झाडूच खाली पडले. साहेब इकडे या साहेब. साहेब म्हणले आपापली कामं कर, झाडून घे, तुमचंच काम सांगतो, इकडे दे. ती सिक्युरिटी आलं बो काठी फिरवत, खाकी कपड्यावाला. माझं काय काम सांगतो रे? ते म्हणलं कधी झोपलंय. आणि त्यांनी बघितलं. ते म्हणलं म्हणजे हे बँकेत होतं काय? ते म्हणलं मी आणले का झाडायला याला? बँकेत नाही तर कधी झोपलंय म्हणे. घाबरलं नाही सिक्युरिटी. हे म्हटलं मॅनेजर साहेबाला सांगू नको, ते झोपलं होतं का नाही. ह्यांनी काय केलं, हातातली जी काठी होती अशी गरगर गरगर फिरवली आदित्य महाराज, आणि बाकड्यावर अशी जोरात अशी आदळली. काठी आदळल्या बरोबर ते दचकून जागा झाला आणि डोळे चोळत म्हणलं कोण रे? त्याला राग चालता. ते म्हणलं डोळे उघड, डोळे उघड. बँक पैसे ठेवायला असते, काढायला असते का झोपायला असते? ते झोपलेलं डोळे चोळत म्हणलं तू किती वर्ष झालं बँकेत काम करते? हे म्हणलं 13-14 वर्ष झाले. ते म्हटलं 13-14 वर्षामध्ये एकदा तरी बोर्ड वाचायचे म्हणलं बँकेत? हे म्हणलं मीच लावले पण वाचले का कधी? ते म्हणलं कोणचा वाचायचं? इथला वाचलं. तिथं बोर्ड लिहिलेला होता साहेब, यहाँ सोने से लोन मिलता है. सोने से म्हणजे हे सोनं नाही घेतलं त्यानं, सोनेचे. ते म्हणलं रात्रभर झोपलोय, चल लोन दे मला. अर्थ लावायला काही जे ते स्वतंत्र असत. हा तुम्ही यहाँ सोने से लोन मिलता है. लोन मिळत ते अर्थ लावायला. आता इथे एवढे भक्तिमती माता बसल्यात, इथल्या भक्ती इथल्याच काय. आता नवीन मुली, नवीन सुना युट्यूबला पाहून किंवा शिक्षण झालेलं असतं, पुस्तकं वाचून लग्न झाल्यानंतर एक महिना तरी एक भाजी डबल येऊ देत नाही, एक नाश्ता डबल येऊ देत नाही. आज पोहे झाले तर उद्या उपीट झालं तर उडीद वडा,
उडीद वडा झाला की इडली, मसाले डोसा, उत्तप्पा, मिसळ पाव. नाव तरी साधे कशाला घ्यायचे? नाही तर आपल्या नशिबाला पोहीन उपीट सोडून काय. तसं एक भाजी, ती रोज वेगळी भाजी कर. 14-15 दिवस झाले ते सासूबाईने देवपूजा केली. देवपूजा झाली, आरती करायच्या वेळेला ती वाद घेतली, आरती लावली. तिने इकडं तिकडं बघितलं, आपण नाही घंटी वाजवत आरती करताना, ती घंटा नव्हती ती. सुनबाई, हाजी देवपूजा झाली, माझी आरती करायची, तर घंटा नाही. ते म्हटले थांबा थांबा, आता घेऊन आले मी. हिनं रात्री देवपूजेतली घंटा फ्रीज मध्ये ठेवली होती. घंटा फ्रीज मध्ये, ती फ्रीज मधली घंटा घेतली, सासूबाईच्या हातात दिली. आता आरती गरम आहे, घंटा ते फ्रीज मधली असल्यामुळे थंड. गरम आणि गार, गार लागलं तसं सोडलं तिनं. सोडलं तर ती खाली पडली. सुनबाई, तुला बल्ब नव्हता मागितलं मी, घंटा मागितली होती देवपूजेतली. सुनबाई म्हटली बघा ना मग काय. तिनं बघितलं तर खरंच घंटा. पुन्हा हातात घेतली, एवढी थंड. ती म्हटली हो, मी रात्री फ्रीज मध्ये ठेवली होती देवपूजेची घंटा. ती म्हटली हो, आज ते पनीर मसाला भाजी करायची ना. सासू म्हटली मग ते पुस्तकात लिहिलंय, पनीर मसाला भाजी जर करायची असेल तर कांद्याची पेस्ट आणि लसणाची पेस्ट करून 1 घंटा फ्रीज मध्ये ठेवा. हिनं ती पेस्ट नाही ठेवली, देवपूजेची घंटाच नेऊन ठेवली. अर्थ लावायलाच येते स्वतंत्र असतात. संधी साधा, संधीचं सोनं करा. आता आमचे परममित्र अशोक महाराजांच्या मुखातून रामायण ऐकताय, विषय झाला असेल किंवा पुढे होणार असेल, पण मी 2 मिनिटापुरतं लागूपुरतं सांगणार. संधीचं सोनं करायला काही श्रीमंतच लागतात असे नाही. गरीबातला गरीब सुद्धा संधीचं सोनं करू शकतो. फक्त संधी साधता आली पाहिजे. रामचंद्र, लक्ष्मणजी, सीतामाता निघाले वनवासाला. प्रथम बासु तमसा भयव दुसर सुरसरिते. तमसा नदीच्या नदीला पहिला मुक्काम पडला. ती नदीत एक नाव आहे, नावेत तो नावाडी लंगोटीवरचा बसलेला, त्याचं नाव केवट. रामचंद्र प्रभू त्याच्या समोर हात पसरतात. मागे नावन केवट आना, कहे तुम्हारा मर्ममय जाना. मागे नावन केवट आना. हे केवट, अरे पहिलं तीराला जाणार आहे, गंगा पार जाणार आहे. केवट उठून सुद्धा उभारला नाही. नमस्कार तर नाहीच, राम राम तर नाहीच. समजा एखादी मोठी व्यक्ती आली, आपण जर उठून नाही उभं राहिलो तर राग नाही यायचा तर काय होईल? याचा राग रामचंद्रजीला नाही, पण लक्ष्मणाला. लक्ष्मणाला बाण हात घेतला, भात्याकडे बाण काढला, लावला धनुष्य. हे केवट, क्या लखन? 80,000 साल तक लोहे का आटा खाकर उनके ध्यान में नहीं आने वाली भगवान, आपके सामने खड़े, आप भगवान को प्रणाम नहीं करते, भगवान को वंदन नहीं करते. केवट बोला नहीं करूंगा, नहीं करूंगा, मार डालूंगा तुझे. मारो. घाबरत भी नव्हतं ते. का? त्याचं कारण आहे. इथं एक दुसरा भाव असा सांगितलाय, गंगेला 2 तट आहे, तसे भक्तीलाही 2 तट आहे. एक सकाम आणि दुसरा निष्काम. निष्काम तटावर जो भक्त भक्ती करतो ना, त्याला भगवंताकडे मागावं लागत नाही, भगवंतच त्याच्याकडे मागतात. मागी नावन केवटाना. मारो ना, मारो. मारो म्हटल्याबरोबर लक्ष्मण म्हटलं, तू घाबरत का नाही? लक्ष्मणजी, आता जर तुम्ही मला बाण मारला, याचा फायदा तुमच्यापेक्षा मला जास्त आहे. तुला कसं काय? पहिला फायदा, गंगा के तट पर मरण. दूसरा फायदा, भगवान के सामने मरण. तीसरा फायदा, मेरे बाल बच्चे वाले रोते रोते आएंगे तो दुनिया के मालिक रामचंद्र उनके आंसू पुसेंगे. पुढचा फायदा, माझ्या अंत्ययात्रेला जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी रामचंद्र हजर राहील. लक्ष्मणाने तर बाणच टाकला भातात. हे म्हणलं आपल्यापेक्षा ह्याचेच फायदे जास्त.
बाण टाकला, पर लक्ष्मण म्हटला अरे सब देवन के बड़े बाबा भगवान शंकर जिसको वंदन करते आप नहीं करेंगे? तिथे यादी दिली आहे बा कोण कोण वंदन करते. शश महेश दिनेश गणेश सुरेश पूजाई निरंतर जाय काही अनादि अनंत अखंड अच्छेद अभय सुवेद बखावे नारद से सुखडा सर पते यारे चव कुणी कारण आवे. तुम्हाला न्यावं लागते रामायण वाचवायला. शेष महेश दिनेश गणेश सुरेश उजाई निरंतर दे. मोठमोठ्यांच्या ध्यानाला आकलन न होणार. केवट काय म्हटलं माहिती का दादा? तिथे केवट म्हटलंय सगळ्यात मोठं कोण आहे म्हणजे भगवान शंकर. केवट म्हटलं मी त्याच्यापेक्षा मोठा आहे. लक्ष्मण म्हटलं त्याच्यापेक्षा कसं काय मोठा आहे? ते म्हटले भगवान शंकराच्या डोक्यावरून गंगा वाहते, ते गंगा पट्ट्याच्या पायाखालून वाहते. बघा हे कसं डोकं लावलं त्याने. रामचंद्र म्हटले अरे उशीर झालाय कशाला वेळ घालवतो तो लक्ष्मण. एक केवट पहिलं तीराला जायचे. ते म्हटलं थांबा आता आलो मी आईकडे जाऊन. म्हटलं का मला आईला विचारून येऊ दे. केवट उतरला. रामचंद्रजी अरे केवट काय जा रहा रे? केवट तिथूनच म्हटलं मैं घर जा रहा हूं घर. किस लिए? आप पढ़े लिखे हो मालिक लेकिन मैं अनपढ़ हूं. लेकिन ऐसा सुना है कोई सत्कर्म करना पड़ता है तो सात पत्नी को रखना पड़ता है. थांबा ना थोडं मी माझ्या पत्नीला घेऊन येतो आईला घेऊन येतो. आता बघा संधी कशी साधली. केवट घरी आला ना आईला म्हटलं ए आई आई काय चल बर. जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी रामचंद्र आलाय. शेष का अवतार लखनला जगन्माता सीता त्यांना पहिलं तेराला न्यायचे. चल. आई म्हटली इकडे ती काय मी सांगते तेवढं कर. तिथं जा आणि रामचंद्रजीला म्हणा माझी आई नको म्हणते तुम्हाला न्यायला. असं केवट काही बोलला नाही. परत आला आणि बसला तिथं. लक्ष्मण म्हटलं काय झालं? नाही आमची आई म्हणते लक्ष्मणाला ने सीतेला ने पण त्या रामाला नेऊ नको. काय म्हटलं? लक्ष्मण रागा. तुझी आई म्हणते लक्ष्मणाला ने सीतेला ने रामचंद्रजीला नको. तुझी आई प्रभूला न्यायला नको म्हणते. लक्ष्मणानं भाई माग सारली. लक्ष्मण म्हणलं तुझ्या आईला इकडे घेऊन ये. इकडे घेऊन ये म्हटल्याबरोबर आला बघायला. आई चल चल. सगळे घरातले घेतले. आई साहेबांनी रामचंद्र प्रभूने हात जोडले. का मला पहिले तिराला न्यायला का नको म्हणता? इतर रडली ते केवटाची आई. ती म्हटली रामा आम्ही गरीब माणसं आहे रे. 2-4 लोक पलीकडे न्यायचे ना अलीकडे आणायचे तेव्हा कुठं चूल पेटते. खोटं वाटेल तुला. अजून आमच्या घरातली आज चूल पेटली नाही. आणि आम्ही असं ऐकलंय तुझ्या चरणाचे रजकन दगडाला लागले तर दगडाची कोण झाली? बाई झाली म्हणजे अहिल्या झाली. शिळा होती मनुष्य झाली थोर कीर्ती वाखाणली किंवा शिळा होती मनुष्य झाली तुझे चरणीचे चाली. आई साहेब म्हटल्या तुझे चरणीचे चाली. तुझे पाय लागले दगडाला तर त्याची बाई झाली. दगडापेक्षा लाकूड मऊ असतं. तुझे जर पाय नावेला लागले नावेची जर बाई झाली ती घरची एक बाई ही एक बाई. मग पोट भरायचा व्यवसाय चालवायचा कशावर? आई साहेब ह्याला काय पर्याय नाही का? पर्याय आहे ना राम. काय तुझे पाय लागल्यामुळं बाई नाही झाली. मग रज मात्रे तारेली अहिल्या शिळा. रज मात्रे नामदेव राहिले तर रजकन लागल्यामुळं बाई झाली. तुझे पाय रजकन विरहित करू दे मग न्यायला लावते. मग उरक लवकर. पाद्यपूजा झाली. पाय धुतले. केवट पालता पडला वगैरे ते सगळं सांगत नाही मला मुद्द्याचं सांगायचं. रामचंद्र लक्ष्मण निषाद राजा पोहक केवट सीता माता बसले नावे. हे खाली सुमंतजी केवटाची आई केवटाची पत्नी घरचे लेकरं सगळे पहिला वल्ला मारला बघ केवटाने.
पहिलं वल्ला मारल्याबरोबर त्या म्हातारीनं असा रुमाल धरला आणि हसायला लागली. लक्ष्मण म्हटले कोण हसते? रामचंद्र म्हटले बघ बघ दादा, तेव्हा ती म्हातारी हसते, केवटाची आई हसते. लक्ष्मण तिला विचार बर का हसते ते? लक्ष्मण म्हणला त्यांचं माझं तर नाही जमत, तुम्ही विचार. रामचंद्रजीने विचारलं, आई साहेब हसायला काय झालंय? म्हातारी म्हटली रामा, कुठला दगडन, कुठली अहिल्यान, कुठले बाईन, कुठले रजकन रे? ती पहिली अहिल्याच होती. तिला शाप दिला होता गौतम ऋषीने, दगड होऊन पडचे. उशाप दिला होता रामचंद्र जातील, रजकन लागतील, तुझा उद्धार होईल. खरं सांग रामा, तो अयोध्येतून निघल्यापासून इथं येईपर्यंत तुझ्या चरणाचे रजकन काय कमी दगडाला लागले? नाही म्हणले, बऱ्याच दगडाला लागले. मग सगळ्या दगडाच्या बायाच झाल्या. रामचंद्र बोले हे बात सही आहे, हे बरोबर आहे. आई साहेब आपल्या काय तुम्हाला जर माहिती होत त्याच दगडाची बाई होणार आहे, बाकीच्या दगडाची नाही, तसं या नावेची बाई होणार नाही हे माहित नव्हतं? आता लक्ष दे नाही का? म्हातारी म्हणली मग कशाचं हसू येते? माहित होतं ना मला या नावेची बाई होणार नाही, मग एवढा वेळ कशाला घेतला 10:15 वाजेपर्यंत? आता उत्तर आहे का? ती म्हातारी म्हटली रामा, मी जर तिथं केवटाला आडवे आले नसते तर आमच्यासारख्या गरिबांना, आमच्यासारख्या दीनदुबळ्यांना तुझ्यासारख्या प्रभूचे पाय धुण्याची संधी आम्हाला कधीच प्राप्त झाली नसते. याला म्हणतात संधी साधणं. तशी आपल्याला सुद्धा ही साधी संधी नाही, ही बरवी संधी साधली आहे. बरवी ही वेळ सापडली बरवी हे वेळ सापडली संधी, ही संधी आहे म्हणून संधी साधा. मग संधी साधायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर 4 पुरुषार्थ सांगितलेत ना. धर्मार्थ थोडा राहू द्यायचा माझा. धर्मार्थ काम मोक्षानाम. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहे. ह्यातला एक तरी पुरुषार्थ साध्य करा. तसं मरूच नका. आपण जर तसेच मेलो तर शास्त्रकार म्हणतात यस्य कोपी न विद्यते तस्य जन्म निरर्थक. त्याचं जन्माला येणं निरर्थक आहे, त्याचं वागणं निरर्थक आहे, त्याचं मरण सुद्धा निरर्थकच आहे. एक तरी पुरुषार्थ साध्य करावा, एक तरी. आणि का हे 4 पुरुषार्थ सांगितले? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आता इथं सगळा जाणता स्रोत आहे. ह्याच्यात मधले जे 2 पुरुषार्थ आहे ना, अर्थ आणि काम, ह्याला कसं काय पुरुषार्थ म्हणायचं? कसं काय म्हणजे? भागवत कथा ऐकली आम्ही, जिथं अर्थ येतो तिथं अनर्थ येतोच. अनर्थ येतोच, त्याला बोलवावं लागतच नाही. आंधळ्या माणसाला जर घरी जेवायला सांगितलं, जेवायला एकट्याला सांगितलं, मग घरी ताट करताना 2 करायचे. कसं काय? अहो पण एकालाच सांगितलंय ना. एकाला सांगितलंय पण त्यांना धरून आणणार येतच का नाही?
तसा अर्थ आला की अनर्थ येतोच. आणि तिसरा काम आहे बा. काम काम ज्याच्या अंतःकरणात उत्पन्न होतो तो पापाचरणाला प्रवृत्त करतो. हे प्रश्न तुमचा आमचा नाही. अर्जुनाने विचारलंय भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला. आतकेन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुष अनिच्छन्यपि इच्छा नसताना. अनिच्छन्यपि वारस नाही बलादिव नियोजिता. इच्छा नसताना पापाचरणात कोण प्रवृत्त करत? भगवंतांनी लगेच उत्तर दिलंय. कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव महाशनो महापापना वित्तीनमीय वैरिणम. इथं पहिला नंबर कामाचा घेतलाय. कामयेश. त्यानं मोठमोठ्याला धडका मारल्या आणि मोठमोठ्याला माती मोल केलं ना त्यानं. हे कामाची कोतवाल काय साधा आहे का? कामाची कोतवाल नाडीले बहुतासी. सोडून द्या. आपल्यासारखे महाराज आणि बाकीचे तर सोडून द्या. पण पहिली धडक मारली भगवान शंकरा. रामायणामध्ये प्रसंग आहे. धडक मारली शंकरा. अजून कोणाला मारली? धडक मारली शंकरा केला ब्रह्म्याचा पाठरा. धडक मारली शंकरा केला ब्रह्मयाचा मातेरा. ब्रह्मदेव आपल्या मुलीवरच हात टाकायला निघाला. ब्रह्मा कन्येशी धरूच आहे. मोठमोठ अर्थ जर अनर्थ आणतो आणि काम जर पापाचरणाला प्रवृत्त करतो तर पुरुषार्थाच्या यादीत कसं काय घातलं? त्याचं उत्तर आमचे वैकुंठवासी विठ्ठल बाबा गुले द्यायचे. सद्गुरु जोग महाराज संस्थेत शिकताना 4थ्या वर्षाला होते ते ज्ञानेश्वरी शिकवायचे. अगदी सोप्या भाषेत माझ्याकडे बघा म्हणजे कळत. ते म्हणायचे 4 पुरुषार्थ आहे ना, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. ते एवढं सोपं सांगायचे. अर्थ जरी अनर्थ आणत असेल आणि काम जरी पापाचरण प्रवृत्त करत असेल, ते म्हणायचे धर्मानुकूल जर अर्थ असेल, धर्माने मिळवलेला धर्मानुकूल अर्थ असेल तर त्याला मोक्ष प्रदान करता येत, म्हणून तो पुरुषार्थ आहे. धर्मानुकूल काम असेल
तर मोक्ष प्रदान करून देता येतो, म्हणून तो पुरुषार्थ आहे. अर्थ आणि काम याला एकीकडून पॅकिंग धर्माचं आहे आणि एकीकडून मोक्षाचं आहे. एक तरी मिळवा, एक तरी धर्म अर्थ काम मोक्ष ह्याच्यातलं एक तसं मरूच ना. तो खबर आहे आम्हाला सांगता तुम्ही धर्म अर्थ काम मोक्ष चारही पुरुषार्थ मिळवा, तुम्ही मिळवले का? तो खबर आहे म्हटले मग उगाच सांगतोय तुम्ही. धर्माचे पालन करणे पाखंड खंड धर्म अर्थ सावकारकी होती घरची. सगळ्या वया पुन्हा बुडवल्या, पुन्हा सर्व कथा भाग आपल्याला माहिती. राहत्या वाड्याशिवाय 2 वाडे तुको भरायचे. धर्म अर्थ काम जाई हो तुम्हा ते न करी सायास. आम्ही विष्णुदास तैसे नव पराविया नारी माऊली समा. धर्म अर्थ काम मोक्ष. मोक्ष आम्हा घरी काम हरे दास. ते तर आमच्या घरी कामाला आहे. तुको बरं आहे. हे चारही पुरुषार्थ तुम्ही साधू संतांनी मिळवले. आम्ही साधे शेतकरी वारकरी सामान्य समाज आम्हाला तेवढं अवघड जमणार नाही. आणि आम्हाला हे चारही पुरुषार्थ तर साध्य करायचे. सोपं सांगा ना महाराज, सोपं. तुकोबर आहे म्हटले ऐका, तुम्हाला जरी चारही पुरुषार्थ मिळवायचे असतील तर तुम्ही फक्त एक काम करा. यावत भूत मात्राच्या ठिकाणी तुम्ही फक्त नम्र व्हा, तुम्हाला हे चारही पुरुषार्थ मिळतील. नम्र झाला भूत नम्र झाला भूता. अहो पण नम्र व्हायचं सर्व यावत भूत मात्राच्या ठिकाणी. आणि फायदा काय? तेने कोंडिले अनंत. एका एकाचा विचार करू आपण. नम्र व्हायचंय. एक सांगू का, आमच्या गुरुजींचंच वाक्य. ते म्हणायचे तुम्ही कोणत्याही क्षेत्रातले असा, राजकीय क्षेत्रातले असा बरं का सरपंच, राजकीय क्षेत्रातले असा नाही तर परमार्थिक क्षेत्रातले असा, शैक्षणिक क्षेत्रातले असा नाही तर सांस्कृतिक क्षेत्रातले असा, नाही तर कशातलेच नसा, तुमच्या 10x10च्या रूम मधले असा, पण तुम्ही जिथले असाल तिथं जर तुम्हाला टिकायचं असेल तर नम्र व्हायला शिका. नम्र झाले की टिकलेच तुम्ही. आमच्या पंढरपूरला 2-3 वर्षातून एकदा पूर येतो. पूर. उजनी धरणाचे दरवाजे उघडले, नीरा भीमाचं पाणी सोडले
आम्ही ते रेल्वे पटरी नाही का त्याच्यावर बघायला जातो, मग पाणी कसं आहे, किती आलंय. पाण्याला एवढा वेग होता, ते 100% उजनी धरण भरलेलं, त्याचे दरवाजे उघडलेले, हे पाणी ह्या वेगाने पाणी येत होतं. आम्ही बघितलं तर नदी काठची मोठमोठाली झाडं, 2 हातात खोड बसणार नाही एवढाली झाडं, पण पाण्याच्या वेगाने मुळापासून उपटून वाहत येत होते. रेल्वे पटरीचे जे खालचे दगडी खांब आहेत ना मोठाले, एक फांदी इकडून एक फांदी इकडं आली की तिथं अडकायचे. मी म्हणलं काय वेग आहे हो पाण्याला. माझ्या बरोबर एक असे जुने वारकरी होते, ते म्हटले महाराज काय हो बघा ना एवढाली मोठाली झाडं वाहून येतात. ते हसले, ते म्हणले त्या झाडाला बघितलं ना तुम्ही. म्हणलं बघितलं नाही काय. ते म्हणले मी सांगतो त्या झाडाकडे बघा. त्यांनी त्याच चंद्रभागेत मला एक झाड दाखवलं, त्याचं खोड बोटा एवढंच होतं फक्त. हा, त्याचं नाव लवाळ. ते मात्र वाहून जात नव्हतं. महापुरे झाडे जाती काम आहे. बोलले की दोन्हीकडे प्रमाणात तयार आहे. महापुरे झाडे जाते, मोठाली झाडं वाहून जातात, पण ते लवाळे राहते किंवा वाचते ते मात्र वाहून जात नाही. काय कारण? हा, ते वाहून जात नाही का? पाणी किती वेगाने येऊ द्या, लवाळ एकच काम करत. लवाळ वागत म्हणून भरपूर पूर पाहत, पण ही जुनी खोड झाडाचे म्हणतोय मी, तुम्ही दुसरीकडे नेऊ नका. हे जुनी खोड हे म्हणतात हम किसी के सामने झुकते नहीं. पाणी म्हणतंय किसी के सामने झुकते नहीं, चलो बिगर तिकीट गंगासागर. बिगर तिकीट महापुढे झाडे जाती. त्याच्यात पुन्हा बारकावा असा आहे, झाड तरी नदीच्या कडेला आहे, पण लवाळ तर मध्ये. पोरे मातलिया नदी लवाळा राही जीवन संधी, वृक्ष उन्मळून छेदी परी तो कधी भांगेना. तुम्हाला टिकायचंय ना, वाकायला शिका. नम्र झाला बोला, टिकायचंय फक्त वाका, थोडं हात जोडा आणि गोड बोला. मेरे भाई और बहनों, टिकायचंय ना एवढं म्हणा. मेरे नम्र व्हायला शिका. नम्र झाले की टिकलेच तुम्ही. नम्र झालं ते. मुंबईला आपण आता मुंबईची बरीच मंडळी इथं आहेत. आपल्या गावाचं काही काम काढल्यावर सरपंच चेअरमन काही मुंबईला जातात. मुंबईला गेलं की गेटवरती शिपाई उभे असतात. काय करतात ते? एकच काम करतात, या साहेब या साहेब. शिपाई वागतो म्हणून रिटायर होईपर्यंत टिकतो. शिपाई वागतो तसा मंत्री वागतो का? ते वाकतच नाही, म्हणून 2.5 वर्षाच्या पुढे टिकतच नाही. 5 नाही, आता 2.5च म्हणायचं. टिकतच नाही. वाकायला शिका. नम्र झाला होता. हे 4 पुरुषार्थ तर आहेतच माने महाराज, पण मी जनरल 4 सांगतो तुम्हाला. जनरल ना, स्वतःवर सत्ता गाजवणं पुरुषार्थ आहे, जगावर सत्ता गाजवणं पुरुषार्थ आहे, काळावर सत्ता गाजवणं पुरुषार्थ आहे, आणि मग सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे तेने कोंडिले अनंता. आता ह्याच्यापेक्षा मोठा पुरुषार्थच नाही. स्वतःवर आहे सध्या सत्ता आहे का आपली स्वतःवर? सध्या घरात कोणते चॅनल चालू आहे? संस्कार का आस्था?
लोक म्हणतात तसलं ऐकून बोर होतंय राव महाराज, आम्हाला कसं झिंग झिंग लागतंय. पंचकर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय आहेत आपल्या ताब्यात. सध्या ही जी धिंगाणा चालू आहे सध्या, कशामुळं? स्वतःवर सत्ताच नाही ना आपली. सध्या मुलं अभ्यास करणं, चांगले तरुण पोरं कामं करणं, काय कारण आहे? मोबाईल आणि टीव्ही. आणि आई सुद्धा लहान पोरग तवरच तिला जर काम करायचं असं राहत नसेल, हे तर मोबाईल बस बघत, ते बसतंय बघत. मग सध्या एवढंही विचित्र वातावरण झालंय, त्याचं एकमेव कारण आहे आपली सत्ताच नाही ना. स्वतःचे कर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय नाही आपल्यात. काय खावं काय खाऊ नये, काय प्यावं काय. सध्या तुम्ही पहा, संध्याकाळी 7-7:30ला शेतकरी असो, वारकरी असो, साहेब असो, नाही तर कोणी व्यापारी असो, 7-7:30ला घरी आले की 8लाही जेवायला बसतात. समजा 8ला. पूर्वी आपण चुलीजवळच बसायचो. आई गरम भाकरी करायची, ती भाकरी तशीच इकडे घ्यायची. आता चुली राहिल्या नाही, गॅस आल्या. आता आपण जेवायला बसतो, कुठं बसतो? नाही खरं सांगा. नाही टेबल नाही, कुठं बसतो आपण? चुलीजवळ का टीव्ही जवळ? टीव्ही जवळ आपण बसतो आणि सगळे एकत्र बसलेले असतात. मुलगा, नातू, नात, हे सगळे, सून, पोरगा. आणि काय बघतो आपण? मालिका, सिरियल. सध्या मालिका म्हणजे रामायण, काही कृष्ण मालिका चालू का टीव्ही? सध्याच्या मालिका, घरात कपटी कसं वागायचं, भावाने भावाशी कसं कपटी वागायचं, सोननी सासूशी कपटी कसं वागायचं, मुलीने घरातून पळून कसं जायचं, कसा प्लॅन करायचा, हे शिक्षण म्हणजे सध्याच्या मालिका आहे. त्याच्या पुढे सांगेल आपण जाणकार मंडळी, तुम्हाला विस्तारानं सांगायची गरज नाही. सध्याच्या मालिका म्हणजे राहायचं एकासोबत, बोलायचं दुसऱ्यासोबत, फिरायचं तिसऱ्यासोबत, वागायचं चौथ्यासोबत. आणि ते एकत्र कुटुंब बसून बघताय पुन्हा. ते बघितलं की त्याचे परिणाम त्या अन्नावर होतात, अन्नाचे परिणाम रक्तावर होतात, रक्ताचे परिणाम मनावर होतात. म्हणून हे धिंगाणा चालू आहे सध्या. माझं वय बसत नाही आणि कीर्तनात बोलायला जीभ उचलत नाही, एवढ्या पुढच्या थराला गेले सध्या वातावरण. सासऱ्याला सून कळून, भावाला बहीण कळून, आणि त्याच्या पुढे कालची एबीपीला का TV9ला बातमी होती, मुलीनं बापाच्या विरोधात कंप्लेंट केली की याने माझं इनिशिएशन केलं म्हणून. काय राहिलंय तेवढं सांगा. जनावर बरे ना, जनावर बरे ना, त्यांना तरी कळतंय कुठं काय करावं, काय वागावं. सध्या माणसाला कळलं नाही. हातात तरी बसतंय का उलीकरू? हातात तरी काय घडलं कोपरडीला, काय घडलं बदलापूरला? 3.5 आणि 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार. काय घडलं स्वारगेटला गेल्या महिन्यामध्ये? बस गाडीत बलात्कार. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही नाही. आजचं एवढं कीर्तन ऐकताय ना, एवढ्या वर्षापासून सप्ताह करताय ना, एवढं मोठं अन्नदान करताय ना, एवढ्या लांबून लांबून कीर्तनकार मुनिजन बोलवताय ना, आजचं कीर्तन ऐकताय तर कुठंतरी सावध व्हा. काय सावध व्हायचंय? संपत्ती जरूर मिळवा, संपत्ती जरूर मिळवा, पण संततीवर संस्कार करायला कधी विसरू नका, कधीच विसरू नका. सध्या कोट्याने आम्ही संपत्ती मिळवतोय, पण पोरग काय करते ह्याच्याकडे आम्ही बघत नाही. कोणाला बोलतंय, काय बोलतंय, काय करतंय. पोरगी अहमदपूरला शिकायला, अहमदपूरहून गावात येईपर्यंत एसटीत बसल्यावर कोणाला बोलते, कोणत्या बापानं पाहिजे? आज इथं एवढा समाज आहे, एवढे टाळकरी, हे 2 पोरं जर सोडले तरुण, 2 ते 3 समजा 5 धरा, कोण तरुण आहे याच्यात? आज ऐकायला किती तरुण आहे? लहानपणी जर त्याला माळ घातली, वर्गातले त्याला म्हणत असतात माळकरी, ते तिकडं नको तसला डबा घेऊ, इकडे जेव्हा शाळेपासून संस्कार लागतात.
माळकरी पोरग जर तसल्या दुकानासमोर उभं राहिलं, लोक म्हणतात तुझ्या बापानं माळ घातली की लबडे महाराजा कोण लाड गुरुजी कोण, आणि ह्या दुकानासमोर उभा राहतो का? ती माळ त्याला सांगेल कुठं उभं राहायचं, ती माळ त्याला सांगेल काय खायचं, आणि ती माळ त्याला सांगेल काय प्यायचं. आणि आणखीन एक वाक्य सांगेल, आपल्याला नाही ना आपल्या बापजाद्याचे पूर्वजांचे नाव वाढवता आलं, नका वाढवू, पण त्या नावाला कुठं गालबोट लागेल अशी वागणूक आपली असली नाही पाहिजे, कधीच नाही पाहिजे. आज इथंही दोन गावातलेच आहे, हे दोन पोरं उभे, काय मायबापांना आजोबाजीनं संस्कार लावले, उभारलेत ना. लोक म्हणतात कोणाचं आहे, ते अमुक अमुकाचं आहे. वाढवी महत्व वडिलांचे. आज आदित्य महाराज एवढं वाजवतात, पंडित महाराज वाजवतात, आपल्या भागात वैभवही नाही अशी म्हणजे. वाढवी महत्व वडिलांची, नाही तर आपला हा समाज हे का सुधारले हो? हे मारवाडी, ब्राह्मण, गुजर का सुधारले सांगा. त्याचं एकमेव कारण आहे, त्यांचं खाणं पहा, पिणं पहा, वागणं पहा, बोलणं पहा. खायचं झालं तरी शेलका माल खाणार, काजू, बदाम, पिस्ता. आपण बाजारला निघालो, पोराला विचारलं काय आणायचं, काय, ते म्हणतात भजन शाव घ्या, ते चिरुळण, ते पडलेले, ते उंदरं पडलेले, ते संस्कार. जागा होणं गरजेचं आहे. मी विनोदासाठी नाही, परिवर्तनासाठी सांगतोय. प्रत्येक समाजात संत जन्माला आले, प्रत्येक समाजात जन्माला आले, त्याचं कारण हे आहे की जयी कुळी नाही एकही वैष्णव, त्याचा बोडे भव नदीत आपण. ज्या कुळात, ज्या वंशात, ज्या जातीत, ज्या समाजात एकही संत जन्माला येत नाही, तो समाज आदरपत्नाला जातो. प्रत्येक बरे देवा कुणबी केलो तुको बरे, देवा तुझा मी सोनार, नरेनी सोनार, सोनार समाज, आमची माळी याची जात माळी समाज. प्रत्येक समाजात श्री संत भगवान बाबा या समाजामध्ये ऐश्वर्य संपन्न संत, नाही तर एवढ्या संतांच्या मांदियाळीमध्ये पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचणारे एकमेव संत श्री संत भगवान बाबा होऊन गेले. पाण्यावर बसून, याला म्हणाव संत आणि याला म्हणाव महाराज. आम्हाला सांगा बरं वाचायला, बुडून मरल आमच्यासारखं येतात, ताकदच नाही ना ती. पंढरपूरला ते दोंडोपंत दादा होऊन गेले, चंद्रभागेच्या कडेला मठ आहे, त्यांच्यात नियम फाडावर की तूप वाढल्याशिवाय पुंडलिक करायचं नाही. हे लातूरून एक जणाची पंगत होती, तुपाचे डबे त्यात अडकले, रेल्वेच फेल झाली. ते म्हटले का थांबवली पंगत? म्हणले तूप नाही. म्हणले घागरी घ्या जा चंद्रभागेकडून उसना आणा. चंद्रभागेकडे गेले, म्हटले दादासाहेबांनी तूप मागितलंय, त्या घागरी भरून आणल्यात. दादाने हात लावला, म्हणले वाडा प्युअर तूप घडलेलं या प्युअर तूप. ते डबे आले ना, आल्यावर सांगितलं, म्हटले ते चंद्रभागेचं उसनं तूप आणलंय, ते नेऊन द्या. काय संत झाले, काय साधू झाले, काय नेते झाले. आणि या मराठवाड्याचं काय दुर्दैव आहे कोणास ठाऊक, चांगला नेता टिकत नाही, चांगला संत टिकत नाही, आणि जरी टिकला त्याला नीट टिकू देत नाही समाज. बघा तुम्ही, पूर्वीपासून प्रमोदरावजी महाजन काय नेते होते, झाले असतं का हे वेगवेगळे शिवसेना आणि भाजप, पुन्हा शिवसेनेत 2 गट, भाजपमध्ये 2 गट. त्यावेळेला किती वाद विकोपाला गेला. त्यावेळेला तर हिंदू हृदय सम्राट होते बाळासाहेब ठाकरे, इकडे अटल बिहारीजी वाजपेयी. पण काही झालं तर मध्यस्थी प्रमोदरावजी महाजनांनी करायची, त्याच्यानंतर विलासरावजी देशमुख. काय नेते होऊन गेले. माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब लोकनेते ही पदवी माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे, ती कुणी चोरायचे नाही. का? लोकांचे नेते होते ते. साधा जरी माणूस गेला आणि परळी भागातून आला, येऊ दे त्याला, काय काम आहे हे असं असं. ते लहाने डॉक्टर तर लई सांगत असतात, परळ येऊन आलंय म्हणले की मला हात घ्यावा लागायचं म्हणायचे. म्हणजे जनसामान्य लोकांबद्दल केवढी आपुलकी होती त्यांना. आज भेटतं एक तरी नियमामध्ये कधी भेटायला गेलं. पांगरी कारखान्यावर हनुमंतरायचं मंदिर बांधलं होतं. त्यावेळेला आदरणीय पंडितांना गोपीनाथरावजी मुंडे साहेब एकत्रच होते. त्यावेळेला काल्याचं कीर्तन माझं ठेवलं होतं. आदरणीय गुरुवरे ढोक महाराजांना विचारलं, त्यांची वेळ नव्हती. मग म्हटले आता तुमच्यासारखं बोलणार द्या. माझं कीर्तन झालं.
त्यावेळेला माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब रडले होते कीर्तनात. ते म्हटले, महाराज माझ्या डोळ्यात दोनदाच पाणी येतं. ते म्हटले, केव्हा? हा समाज, जनसामान्य समाज तसल्या थंडीच्या वातावरणामध्ये ऊस तोडताना, आणि एक ना एक दिवस ह्या समाजाचा मी चांगल्या पद्धतीने बसवेल यांना, आणि मला कार्य करायचंय. म्हणून मी नेहमी सांगत असतो, लोकांसाठी डोळ्यात पाणी, जे का रंजले गांजले त्याशी मनी जो आपुली, तोच साधू ओळखावा. आपलं चॅलेंज आहे इथं. हे जेवढा समाज आहे ना, एवढे नेते आजपर्यंत झाले, एवढे राजकीय मंडळी झाली, कोणत्या नेत्याचे फोटो घरात लागले? फक्त एकमेव नेत्याचे फोटो घरात लागले, त्याच्या खाली लिहिलेलं आहे आमचं दैवत म्हणून, ते म्हणजे माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब. आज मंदिरात फोटो लागले साधू संतांच्या लाईनीमध्ये. कार्य तसं आहे ना. काय केलं स्वतःसाठी? केवळ समाजासाठी नाही ना टिकली जास्त. सत्कारासाठी दिलेला मंडप, त्या मंडपात ते कार्य करावं लागतं. प्रमोदरावजी महाजन, विलासराव देशमुख, गोपीनाथरावजी मुंडे साहेब. म्हणून मी मागे एकदा बोललो होतो त्यांच्या पुण्यतिथीच्या कीर्तनामध्ये की आमच्या पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखे संत नाही, चंद्रभागा इंद्रायणी सारखं तीर्थ नाही, ज्ञानेश्वरी गाथा भागवतासारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, आणि माननीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांसारखा नेता नाही. ऊस तोडणारे आणि ऊस तोडणाऱ्यांच्या मुलांना मोठमोठ्या अधिकारावर बसवण्याचं मोठं कार्य मुंडे साहेबांनी केलं. नाही तर कधी मुंबई पाहिली असते, कधी त्या पदापर्यंत गेले असते. ह्याला म्हणावं, स्वतः प्रत्येकाला आपापल्या समाजाचा अभिमान आहे. प्रत्येक संताला आपापल्या, उगाच नाही अभंगामध्ये त्याचा उल्लेख केला, प्रत्येकाने आपापल्या समाजाचा, आणि समाजालाही आपापल्या संतांचा अभिमान पाहिजे. म्हणून आजचं कीर्तन ऐकता इथं जागा व्हा, खरंच जागा व्हा. आपापल्या मुलांना आपापल्या, आणि लहान लहान असताना आमची आजी आम्हाला दिव्याजवळ घेऊन बसायची. शुभंकर होती, असायदान, हरिपाठ, आणि 3 भाऊ आहेत. मी मोठा आहे, माझ्याकडे रामायण विषय होता. 2 नंबर भावाकडे हरिपाठ, 3 नंबर भावाकडे नाथ समाधीचा एक आरोप. गुरुवारी ढोक महाराजांचं मार्गदर्शन मला नंतर लाभलं. पण रामायण काय आहे हे मला बालपणात कोणी कळवलं असेल? आमच्या आजीनं कळवलं. इथे एवढ्या माता भगिनी बसल्यात ना, मी तुमच्या मुलासारखा आहे, कुणाच्या भावासारखा आहे. माझा एक साधा प्रश्न आहे, इथे एवढ्या भक्तिमती माता बसल्यात, ह्याच्यातल्या किती माता मावल्या रोज आपल्या नातवाला, नातीला, मुलाला, मुलीला दिव्याजवळ घेऊन बसतात, शुभंकरोती, हरिपाठ, ज्ञानोबाराय तुकोबाराय, श्री संत भगवान बाबा, श्री संत सूरदास महाराजांच्या गोष्टी सांगतात. बघू हातवर करा. एक तिनं बी पदर घ्यायला हातवर गेला नाही, हाय एक आहे, फक्त एकच. दर्शन घ्यायला पाहिजे तुमचे, दर्शन प्रत्येक गाड्या मारलेली. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, कशाला बेड्या वाढायला का? बियर बियर मिश्रू फुटलं नाही कसले बियर बियर पोरं सध्या. लोक म्हणतात अभ्यास करावा लागतो, त्यांना कुठं केलं. आता सुट्ट्या लागल्यात, आणायला मग आता वाईट तितुके इथे पोसिले भलेपणाचे भाग्य नसले या पृथ्वीच्या पाठीवर माणसास आधार उद्धवा अजब तुझे सरकार उद्धवा अजब तुझे सरकार. वाईट तितुके इथे पोचले. वाईट तेवढं पोचलंय आपण, पण चांगलेच या वर्षी मी कीर्तनाला आलोय ना, तशा तुमच्या अपेक्षा असतात ना आमच्याकडून. लबडे महाराजांनी हे सांगितलं पाहिजे, साखरे महाराजांनी हे सांगितलं पाहिजे, उद्या साठे महाराजांनी हे सांगितलं पाहिजे. अशा आमच्या काय अपेक्षा आहे का नाही?
तुम्हाला तुमची काय अपेक्षा आहे? आमची एकच अपेक्षा आहे. ह्या वर्षी कीर्तनाला आलोय तर गावातले 2 ते 3 तरुण टाळकरी उभे आहे. पुढच्या वर्षी मी येईल किंवा जो कीर्तन करेल त्या कीर्तनकाराला एका बाजूला गावातल्या वृद्ध टाळकऱ्याची लाईन आणि माझ्या मागच्या बाजूला गावातल्या तरुण टाळकऱ्याची लाईन पाहिजे, तर कीर्तन ऐकल्याचा फायदा आहे. आणि म्हाताऱ्या माणसांना आमची विनंती आहे, खरंच विनंती, की तुम्ही थोडं पोरांना सांभाळून घ्यायला शिका, थोडं. कारण आम्ही तरुणांवर बोललं की हे पोर कट्ट्यावर वाट्यावर इकडं तिकडं रस्त्यावर बसून ऐकतात ना, हे उद्या हरिपाठात येतात. हरिपाठात आले त्याला काय माहिती अशी पांढरे कपडे घालून आलं पाहिजे, ते येतं जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट घालून. हे म्हातारी माणसं कधीच म्हणत नाही टाळ घे म्हणून. पोरगच हळूहळू टाळ घेतात. आता पहिल्या दिवशी काय टाळ असतं का त्याला? पहिल्या दिवशी का टाळ चुकला, ही जी जुने खोंड असतात ना भजनातले, इतके नाही बरं का, इतके चांगले. म्हातारी माणसं अशी कुचक्यावनी बोलते, दादा टाळ चुकलं की म्हातारा म्हणतो ओट ओट. म्हटलं की ते टाळ काढतं, टाळ बरोबर माळ काढतं. ही टाळ आणि तुझी माळ तर भजन एकटाच. नाही, पुढच्या पिढीला शिकवायचंय कया काय का टाळ करा बरोबर एक एक टाळ पाठवायचंय. वाढविले सुख भक्तिभाव धर्म, हे कधी वाढवायचंय? कुळाचारी नाम विठोबाचे. कीर्तन झालं ना, आम्ही जर घराकडे निघालो कीर्तन झाल्यावर, ते एखाद्या धाब्याची प्रमाण आता फार वाढली. एखाद्या धाब्यावर पार्टी झालेली असते, पार्टी, वाढदिवस असतो, ह्याचा वाढदिवस त्याचा वाढदिवस. आणि मग ती एकदा का चढली तिथं काय गुळाची पोळी तिळाची पोळी असते. कोंबडे बोकडं खायचे, बिअरच्या बाटल्या प्यायच्या, एका एका गाडीवर दोघं चौघ. आमच्या पुढं गाड्या पळत होत्या. मी ड्रायव्हरला म्हणलं तू दमानी. त्याच्यात एक गाडी चालली होती, त्याच्यावर चौघ बसलेले होते. त्यातल्या दोघाचं तोंड पुढं होतं आणि दोघाचं माग. मी ड्रायव्हरला म्हटलं ह्याचं हँडल कुठे? ते म्हटलं पुढच्या दोघाकडे. मग कळलं मला चौघ आहे. बरं, आता एकदा चढली की मग रेस लागलेली असते, कोण आधी गावात जाते. गाड्याचे पळवतात, फाटा गेलेला कळना. मागच्याला कमी चढली होती, ते म्हणलं गाव तर गेलं. गाव गेलं, त्याला ऐकवायला आलं म्हणणं आणि ह्याने हँडल वळवलं. 90चा स्पीड मोटरसायकलला एकदम हँडल वळवलं. राईट का मागचं टायर गरकीने फिरलं. ते दोघं तर असे फेकलेच गेले, मागं तोंड करून बसले. गाडी 2-3दा फिरली, घासत झाडाला धडकली, डोकं दगडावर आपटलं, रक्ताने जाग्यावर मारायला लागली पोरं. तुमच्या झाल्या पार्ट्या, तुमचं झालं खाणं पिणं, पण इकडं माता भगिनीचे लागले ना कपाळा पांढरे बाई. तुमच्यासाठी नका सोडू दारू, नका सोडू मांसाहार, पण या जन्माला घातलेल्या लेकरा बाळासाठी पत्नीसाठी तर सोडा. जय बनू दे नदी बिना बारी, पाण्याविना नदी, प्राणाविना देह, तशी पुरुषाविना स्त्री असते. हे धडकले ना तिकडे, मेले नाही धडकून. त्यांना घरी आणलं, रस्त्यावरती आंघोळ घालतात ना प्रेताला. 2 वर्षाचं पोरगा आईकडे आलं. तोपर्यंत आईचं कपाळ भरून कुंकू लावलं होतं. आई, बाबांना रस्त्यावर आंघोळ का घालायली? काय उत्तर द्यावा त्या आईनं तेवढं सांगायला. जागं होणं गरजेचं. देव, देश, आपला धर्म ह्याच्याविषयी जागा व्हा. आणि ही जागृती मी देतो असं नाही, 350 वर्षापूर्वी माझ्या तुकोबारांनी दिलेली जागृती. आता जागा रे भाई ना जागा, आता जागा रे भाई ना जागा,
आता जागा रे भाईनो जागा. कळतोय आपला देव देश धर्म. आपण आता इथं सगळी बहुतांशी हिंदूच आहे. आपल्या हिंदू समाजातला धर्मग्रंथ कोणता आहे किती जणांना माहिती बघ, हातवर करा. हे का नाही आपला धर्मग्रंथ दोघं तिघ आहेत. हे लय अवघड आहे सध्या. आम्ही परवाच आळंदीला आपला षष्ठ शतकोत्तर नामदेव आपल्या ज्ञानोबरायांचा फार मोठा जन्मोत्सव सोहळा झाला. 7 शतकोत्तर अमृत महोत्सवी सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळा. मुख्यमंत्री आलते, उपमुख्यमंत्री आलते. आम्ही त्यांना म्हणले फक्त हिंदूंचा धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता आहे, सध्या कोर्टात आहे. हात ठेवायला ते सच बोलूंगा. श्रीमद भगवद्गीता हात ठेवायला, खरं बोले खोटं बोलणार नाही. आम्ही त्यांना विनंती केली, हे आता पाठ्यपुस्तक जेव्हा तुम्हाला अभ्यासक्रम बदलायचा असतो त्यावेळेला हिंदूंचा धर्मग्रंथ कोर्टात आहे तेवढी गीता उचला कोर्टातून आणि 5वी ते 12वी पर्यंत पाठ्यपुस्तकात द्या. तुम्हाला कोर्टात गीता ठेवावी लागणार नाही. नाही ठेवावी लागणार, कोर्टच ठेवावं लागणार नाही. श्रीमद भगवद्गीता शिकवल्या कशा कोर्ट ठेवावं लागणार. आम्हाला देव कळत नाही, देश कळत नाही, धर्म कळत. किती ज्ञानेश्वरीचे पारायण झाले. हे आमचे वारकरी सोडले तर कोण नित्यनेम करते. मी तुमच्या समोर पदर पसरतो, पदर भीक मागतो, भीक. ती भीक फक्त एवढीच असेल की रोज सकाळी स्नान झाल्यावर ज्यांना वाचता येते त्यांनी फक्त 15 मिनिट ज्ञानेश्वरी आणि 15 मिनिट गाथा वाचा. फक्त 15 मिनिट. नाहीतर एक 1-1.5 तास चाललं ना फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम. एकदा माणूस घुसलं की बाहेरच निघालाय. 1.5-2 तास. ज्ञानेश्वरी शिकवून झाली गुरुवरी बोले बाबांनी. निरोप समारंभ होता. आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतले. बुवा म्हटले, ए मोठी दक्षिणा कोण देणार आहे मला. मी म्हटलं बुवा तर का दक्षिणा मागत नाही. म्हणलं बुवा दक्षिणा काय पाहिजे. ते म्हटले ज्ञानेश्वरीचे सगळ्यात जास्त पारायण कोण करणार. मग कोणी 11, कोणी 21, कोणी 51. आमच्या पाट्याला हिंगोलीकडचा एक मुलगा होता, पौल नाव त्याचं. माणूसच होता तो, 36 वय होतं तेव्हा त्याचं. ते म्हटलं बुवा माझी 108 पारायणाची इच्छा आहे. उद्या संजीवन समाधीला अभिषेक घालतो, 108 पारायणाचा संकल्प करतो. पण म्हणलं की बुवा म्हणले पण काय, मी गावाकडे जाऊन करणार आहे. शेतीवाडी उद्योग धंदा सगळं करत करत मी जरी 108 पारायणाचा संकल्प केला, 60-62 पारायण माझे झाले, माझं आयुष्य संपलं तर, यमदूत न्यायला आले तर, म्हणजे मी मेलो तर. बुवा म्हटले येडाच आहे. ऐका बरं का महत्वाचं वाक्य. ते म्हटले येडा. अहो 60-62 पारायण झाले तर बाकीच्या पारायणाचं काय. ते म्हटले तू उद्या फक्त माऊलींना अभिषेक घाल, संजीवन समाधी आणि संकल्प कर 108 पारायण करेल. म्हणून तुझे 60-62 पारायण झाले, तुझं आयुष्य संपलंय, तुझं मरण जवळ आलं किंवा यमदूत न्यायला आले तर तुझे राहिलेले सगळे पारायण पूर्ण होईपर्यंत तुला आयुष्य वाढवून देण्याची ताकद आमच्या ज्ञानेश्वरी ग्रंथात. जगातला कोणताच ग्रंथ आमच्या ज्ञानेश्वरीची बरोबरी करू शकत नाही. का. जगातले सगळे ग्रंथ जिवंत माणसाने नेलेत, आमचा ज्ञानेश्वरी ग्रंथ मेलेल्या माणसाने. सच्चिदानंद बाबा गेलेलेच होते, माड्याकडून ज्ञानेश्वरी घेऊन गेले. सच्चिदानंद बाबा आदरेले तो पूजाला पुढा ऐका. ते म्हटले ओळीवर बोट ठेवून वाचा अभंगावर. म्हटलं बोट ठेवून का वाचायचं. ते म्हटले त्याचा स्पर्श आपल्याला होईल, त्या अक्षराचा. त्यांचा भाव बघा. ते म्हटले एकदा का आपण आपलं बोट ज्ञानेश्वरी गात्याच्या हातात दिलं की आपला उद्धार होईपर्यंत ज्ञानोबा तुकोबा आपलं बोट सोडणार नाही. पण दुर्दैवाने आम्ही आमचं बोट ज्ञानेश्वरी गात्याच्या हातात नाही, सध्या मोबाईलच्या हातात दिले. कसा उद्धार होईल. पर्वत राष्ट्रसंत मोरारी बाबू बोलले की सध्या सगळ्यात मोठा कली, ते भागवतात त्या ठिकाणी सांगितले, वेश्यागमन, सुवर्ण, मद्यप्राशन,
ते म्हणले त्याच्यापेक्षा कली सध्या मोबाईल मध्ये, म्हणून चांगला उपयोग कोण करत, किती जण निवडक करत असते आणि ते त्याचा उपयोग वाईटच चालू आहे ना. म्हणून जागा व्हा, आता जागा रे बहिणो जागा. आणि आपण जर स्वतःवर सत्ता गाजवणं पुरुषार्थ आहे, त्याच्यानंतर पुरुषार्थ सांगितला जगावर सत्ता गाजवणं. जगावर गाजवली, एकाला तर पदवीच होती जगत जेता सिकंदर. तिसरा पुरुषार्थ आहे काळावर सत्ता गाजव. संपूर्ण जगावर सत्ता काळाची, पण काळावर सत्ता आमच्या साधू संतांनी गाजव. जगा काळ बसा विमानात. विमानाची उंची मोठी होती गरुडाची. तुकोबऱ्याने असे इकडं तिकडं पाहिलं तर कोपऱ्यात काळ उभा होता. काळ सलाम गुलाम करी तो कया घरी राबत असे. तुकोबऱ्याने त्याला खुणवलं. काळ म्हटलं मी होतोच इकडे. काळाला वाटलं बरं झालं आपलं खाद्य आपल्याला देतात. जवळ आलं की तुकोबऱ्या म्हटले खाली वा. काळ म्हटलं मी हो तूच वा खाली. काळ असं खाली वाकला. आम्ही माथा दिला पाय. त्याच्या माथ्यावर पाय दिला. आम्ही हरीचे विद्यावंत झालो रे. कैकाळाचे माता पाय देऊन वैकुंठ भुवनाशी गेलो. याला म्हणतात काळावर सत्ता गाजव. आणि सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे भगवंतावर सत्ता गाजवणं. तेने कोंडिले अनंता. मग का महाराज, स्वतःवर सत्ता गाजवणं, जगावर सत्ता गाजवणं, काळावर सत्ता गाजवणं, भगवंतावर सत्ता गाजव. तुकोबाराय म्हणतात हेच तर पुरुषार्थाचा अंग आहे.
बाळासाहेब कैलास बाबा बॉल ग्राउंडच्या बाहेर गेला आता. हे सगळे गायनाचार्य वाजवणारे दगड बघायचं काम नाही हा, आणि ऐकणारे पण साधे नाही. मला वाटते तुमचा फोटोच काढून घ्यावा. एवढे शांत बसले तुम्ही, एवढे शांत बसले की टाळी सुद्धा वाजवायला कोणी तयार नाही. त्यांना हात वर करा बरोबर, सरळ वावा, सरळ सरळ. हरी अनिला श्रीरंग, स्वतःवर सत्ता गाजवणं, जगावर सत्ता गाजवणं, काळावर सत्ता गाजवणं, भगवंतावर सत्ता गाजवणं, हेच तर शूरत्वाचं अंग आहे. मग शूरत्वाचं अंग हातात येण्यासाठी बळ लागतं ना, निश्चयाचे बळ. तो का म्हणे त्याचे बळ, पण ते निश्चयाचं बळ केव्हा येतं? काही ना काही निश्चय करावा लागतो, काही ना काही पण करावा लागतो.
की मी एवढा कोटी जप करेन, एवढे गाद्याचे पारायण करेन, काही ना काही पण अवघा झाला पण लवण सकळ आकार. लवण सकळ आकार काय आहे? पाणी असतं का नाही? पाणी पातळ असतं तोपर्यंत किती तळाला जातं, आणि कसलाही दगड असू द्या त्याच्या डोक्यावर पाय ठेवतं पाणी. तुका म्हणे पाणी, तुका म्हणे पाणी, तुका म्हणे पाणी, तुका म्हणे पाणी, तुका म्हणे पाणी. श्री संत सुरदास महाराजांच्या चरणी, श्री संत ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय, श्री संत भगवान बाबांच्या चरणी समर्पित करून सेवेला ठिकाणी आनंद वाटला. मी आलो त्यावेळेला हरिपाठाला पाहिलं. हरिपाठ चालू होतं तेव्हा सूर्यकांत मला घेऊन निघाले होते त्यांच्या घराकडे. इथं हरिपाठ सुरू होता. जेवढा कीर्तनाला समाज आहे त्याच्या बरोबरीनंच हरिपाठाला सुद्धा होते. आनंद वाटला. काही काही ठिकाणी कीर्तनालाच लोक असतात, हरिपाठ उगा 2-4 जण कसं तरी घेतात, 2-4 कुत्रे मागे लागल्यासारखं हरिपाठ. पण इथं अगदी तो शिस्तीमध्ये व्यवस्थित रित्या. आणि हे फार जुन्या परंपरेतलं गाव आहे. नाही तर ह्या गावाची, ह्या मंदिराची, ह्या सप्ताहाची सुरुवात मग अशी आम्ही सहज बसल्या बसल्या ऐकली. उगा 2 पत्र टाकलेली फक्त. पण आज आणि दैवत सामान्य, मी तुम्हाला खरं सांगतो अंतःकरणापासून, आम्ही तिथं पाऊल टाकलं की कळतं आम्हाला पंचाई मंदिरात इथलं काय येते, कारण ती ऊर्जाच सांगत असते. तिथं मग अशी आम्ही दर्शन घ्यायला गेलो. दर्शन घेताना त्या मुखवट्याकडे पाहिलं श्री संत सुरदासजींचे. दर्शन घेताना मी पाहतच राहिलो थोडा क्षणभर. का इथं दर्शन घेताना आम्हाला वाटलं नाही आम्ही सुरदासजींचंच इथं समाधीचं दर्शन घेतोय. आम्हाला वाटलं आम्ही आळंदीला संजीवन समाधी ज्ञानोबारांच्या समाधीच्या गाभाऱ्यात. तिथं दर्शन घेताना जी ऊर्जा आम्हाला भेटते ती ऊर्जा आम्हाला इथं दर्शन घेता नाही. हे आमच्या अंतःकरणातले भावनेनं प्राप्त. इथं क्रियेला किंमत नाही, इथं भावनेला किंमत आहे. आणि हे सामान्य स्थळ नाही. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविशी पुरविता. मगाशी सहज मी म्हणलं गावात सत्य किती होतात? हे म्हणले 4. म्हणलं एवढं कमून पेरायला लागले ताट तुम्ही? कारण लई ताट जर पेरलं म्हणण्याचा उद्देश हा होता की 4 सत्य. आणि वर्गणी म्हटलं, ते म्हटले वर्ग आमचं संस्थानच सगळं करतंय. आणि अन्नदानाचा एक माणूस नवस फेडतो म्हणे. 2034 का काय पर्यंत बुक आहे ना? 45. कोण राहतंय कोण नाही कोणाच डॉक्टर. पण 2045चा ज्यांनी नवस केला असेल त्यांनी लक्षात ठेवायचं, नवस करेपर्यंत आपण मरणार नाही. ही ताकद आमच्या सुरदास प्रभूंची. तुम्ही कोणती इच्छा करा, ते तुकोबारे म्हणतात ते कल्पतरू पुरविशी. आपण जी इच्छा करू ती इच्छा ती पूर्ण करतात. माझी परमार्थ 4थी पिढी झाली. माझे पंजोबा, आजोबा, वडील, मी, आता आमची पुढची पिढी. 4 ते 5 पिढ्याचा परमार्थ ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये 2 दिंड्या आमच्या, 41 आणि 87 नंबर. महाराष्ट्रातली दिग्गज गुणीजन मंडळी दिंडीत असतात. मी आता कीर्तन सुरू करून 20-25 वर्ष झाले.
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणा चारही राज्यात चालतंय माझं. का थोडंफार हिंदी येत असल्यामुळे तिकडे बी जमतं माझं. तेलंगणाला तिरुपती बालाजी समोर कार्यक्रम झाले, हैदराबादला इसामिया बाजारपर्यंत बिर्ला मंदिरापर्यंत कार्यक्रम झाले, आंध्र प्रदेशात ते हैदराबाद तिथंच येते. हे सगळे आम्ही एवढे जरी कार्यक्रम केले, 4 पिढ्याचा परमार्थ आहे. पण 2045 पर्यंत अन्नदानाचं बुकिंग असणारं माझ्या जिंदगीतलं पहिलं गाव आहे. 3, 4, 5, 10 वर्षापर्यंत ठीक आहे, पण 45 पर्यंतचं बुकिंग आहे. काय ताकद आहे कुणाच ठाऊक. म्हणून आणि आमचंही काहीतरी भाग्य असेल. आम्हाला लाखांनी समाजात कीर्तन करताना जो आनंद आहे. आता लाख समाज असतं का कीर्तन? ते हिवरा आश्रम आहे पा, हिवरा आश्रम मेकरजवळ. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीला माझं कीर्तन होतं. कमीत कमी 70-80 हजार समाज असत. सगळ्या चॅनलवर होतं ते. आता जी टॉकीचे तर आमचे इथे हे पिंटू भाऊ, सुशील भाऊ, ते तर आहेतच इथं. मोठमोठी जी टॉकीज मध्ये घराघरात कीर्तन पोचवलं ना त्या जी टॉकीज. सुशील भाऊ ते कार्य चांगल्या पद्धतीने करतात. सगळे चॅनेलवाल्याने दाखवलं होतं. TV9, ABP माझा, IVN लोकमत. माझ्याकडे त्याचा अजूनही व्हिडिओ आहे. कीर्तनाची पंगतच बसली होती 45 एकरामध्ये. 162 ट्रॅक्टर वाढायला होते. प्रत्येक ट्रॅक्टर मध्ये 30 विद्यार्थी. त्यांचं मोठं कॉलेजच आहे विवेकानंद आश्रमाचं. एवढं. पण लाखांनी समाजात कीर्तन करताना जो आनंद आहे त्याच्याही पेक्षा जास्त आनंद आम्हाला श्री संत सुरदासजींच्या समाधीसमोर कीर्तन करतात. का ते समाजासाठी आहे, ही सेवा संतांसाठी. म्हणून आमचंही काही पूर्व पुण्य गेल्या वर्षीच कमी पडलं पुण्य. म्हणजे माझी शिल्लक नव्हती तारीख आणि आधी दिलेली होती. मग हे म्हटले राहू त्याने या नाही इकडं. म्हणलं ते लोक म्हणते ह्याचा आडनाव लबडे जरा लबाड दिसतंय म्हणून मला लबाडी करता येत नाही. पण काहीतरी पूर्व मागं दिनकररावांकडे होतो आम्ही इकडं, ह्यावेळेला दादांकडे होतो. ही अशी सगळी माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं ज्येष्ठ श्रेष्ठ सगळी वारकरी मंडळी ही झालेली सेवा त्यांच्याच चरणी समर्पित करतो. पुन्हा एकदा विनंती करेन आपली